सर्वांना नमस्कार. मित्रहो, रोग प्रतिकार शक्ती, ज्याला वैद्यकीय भाषेमध्ये इम्युनिटी असं म्हणतात, म्हणजे काय असते, हिचं महत्त्व काय असतं, ही रोग प्रतिकार शक्ती जर शरीरातली कमी झाली तर कोणती लक्षणं दिसून येतात, म्हणजे ओळखलं पाहिजे की आपली रोग प्रतिकार शक्ती कमी होत चाललेली आहे. तर ते दुष्परिणाम होऊ नयेत म्हणून ती वाढवण्याचे कोणते उपाय असतात, हे 8 उपाय कोणते आहेत आणि त्यासोबतच 16 अन्नपदार्थ कोणते आहेत की जे आपण आहारामध्ये जर नियमित ठेवले तर तुमची रोगप्रतिकार शक्ती चांगल्या प्रकारे राहायला मदत होते. तर हे सर्व आपण रोगप्रतिकार शक्तीबद्दलचं आज आपण जाणून घेऊया. आता ही रोगप्रतिकार शक्ती म्हणजे आपल्या शरीराची सुरक्षा किंवा संरक्षण रक्षण करणं. कशापासून? जीवाणू असतात, विषाणू असतात, बॅक्टेरिया, व्हायरसेस, इन्फेक्शन जे बाहेरचे असतात ते, किंवा शरीरातून आतून तयार होणारे आज जे रोगांचं प्रमाण वाढत आहे, विषारी घटक, आणि त्यामुळे जे क्रॉनिक जुनाट आजार शरीराच्या मागे लागत आहेत, ज्याला आपण डायबिटीस म्हणतो, शुगरची बिमारी, साखरेची, किंवा रक्तदाब आहे, हार्ट अटॅक आहे, अर्धांगवायू आहे, कॅन्सर आहे, दमा आहे, संधिवात आहे, हे सगळे आजार हे कंट्रोलमध्ये ठेवणारी, न होऊ देणारी जी शक्ती असते आपल्या शरीराची, या नैसर्गिक शक्तीला आपण रोगप्रतिकार शक्ती म्हणतो. ही जन्मताच तुम्हाला मिळालेली असते, ती टिकवली पाहिजे, ती वाढवली पाहिजे. याच्यासाठी आधी ओळखलं पाहिजे की माझ्या अंगामध्ये ती किती आहे, ही कोणती लक्षणं आहेत का माझ्यामध्ये की माझी रोगप्रतिकार शक्ती कमी झाल्यावर दिसून येतात. तर कोणती लक्षणं असतात की रोगप्रतिकार शक्ती कमी झाल्यानंतर आपल्याला दिसून येतात? तर ते म्हणजे सतत आजारी पडणे, कुठल्या ना कुठल्या कारणाने, कुठल्या ना कुठल्या स्वरूपामध्ये. एक बिमारी झाली की दुसरी बिमारी, दुसऱ्या आजारातून आलं बाहेर की तिसरा, सतत रुईजुई ज्याला राहणं म्हणतो आपण, तशा प्रकारचं सतत आजारी असणं, हे पहिलं चिन्ह असतं. तसंच एखाद्या आजारातून बाहेर पडणं, पुन्हा दुसऱ्या आजारात लागणं किंवा तोच आजार पुन्हा परत होणं, हे सतत चक्र चालू राहतं. तसंच त्या व्यक्तीला सतत जर थकवा येत असेल, नेहमीच थकल्यासारखं वाटत असेल, कारण नसताना सुद्धा एकदम मरगळ आल्यासारखी वाटत असेल, तरी ओळखलं पाहिजे की त्याची रोगप्रतिकार शक्ती कमी आहे. तसंच जर पोटाच्या समस्या उद्भवत असतील, तुम्हाला पित्त, ॲसिडिटीचा त्रास होत असेल, पोटामध्ये गॅसेस होत असतील, जर तुम्हाला पोट साफ होत नसेल, संडासला त्रास होत असेल, लघवीला त्रास होत असेल, हे जर चिन्ह दिसत असतील, तरी पण ओळखलं पाहिजे की तुमची रोगप्रतिकार शक्ती कमी आहे. तसंच तुमची मानसिकता जर ही उत्साही राहत नसेल, तुम्ही सतत निराशेच्या ह्याच्यामध्ये, डिप्रेशन, अँझायटी, ताणतणाव याच्यामध्ये राहत असाल, तरी पण ओळखलं पाहिजे की रोगप्रतिकार शक्ती कमी आहे. तसंच जर तुमची त्वचा ही निस्तेज बनत असेल, त्वचा फ्रेश वाटत नसेल, तरतरी टवटवीत वाटत नसेल, किंवा अकाली कमी वयामध्ये तुम्ही जास्त वय झाल्यासारखं, वार्धक्य येत असलेलं, म्हातारे लवकर होत असल्यासारखं वाटत असेल, तरी पण ओळखलं पाहिजे की ही रोगप्रतिकार शक्ती कमी आहे. तसंच जर एखादी जखम छोटी मोठी शरीरावर झाली आणि ती जखम जर लवकर भरून येत नसेल, लवकर बरी होत नसेल, तरी ओळखलं पाहिजे की आपली रोगप्रतिकार शक्ती कमी आहे. आता ही रोगप्रतिकार शक्ती एवढी जर लक्षणं दिसत असतील, तर याच्या कारणं काय असतात हे कमी होण्याची? रोगप्रतिकार शक्ती कमी होण्याची जी कारणं आहेत, त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची तुमची लाईफस्टाईल, म्हणजे दैनंदिनी जी आहे, तुमची जीवनशैली जी आहे, ते चुकीच्या मार्गाने चाललेली आहे. म्हणजे त्याच्यामध्ये तुमची उठण्याची वेळ असेल, झोपण्याची वेळ असेल, जेवण्याच्या वेळा असतील, आहाराची पद्धत असेल, जो योग्य आहार घ्यायचा आहे आरोग्यासाठी तो मिळत नसेल किंवा घेण्यात येत नसेल, आणि जास्त प्रमाण अयोग्य आहाराचं जात असेल, काही व्यसनांच्या तुम्ही अधीन झाला असाल, बसून जास्त काम असेल, व्यायामाचा अभाव होत असेल, स्वच्छता जास्त पाळली जात नसेल, किंवा तुम्ही मानसिकता चांगली ठेवत नसाल, तुम्हाला गाढ झोप चांगली मिळत नसेल, आराम पण तेवढाच मिळाला पाहिजे, ते पण पूर्तता होत नसेल, सतत मनावर ताणतणाव राहत असेल, तुमच्या हार्मोन्सचं इम्बॅलन्स झालेलं असेल, असंतुलन झालेलं असेल, तर हे सगळे घटक तुमची रोगप्रतिकार शक्ती कमी व्हायला कारणीभूत होत असतात. सगळ्यात महत्त्वाचं तुमचा स्टॅमिना टिकवणारे आहारामधले जे सगळे जीवनसत्व असतात, प्रोटीन्स महत्त्वाचे, प्रथिने ज्याला म्हणतो आपण, हे सगळ्यात महत्त्वाचे, हे जर कमी पडत असतील तर तुमची रोगप्रतिकार शक्ती कमी होत असते. मग आता आपण लक्षणं पाहिली
कशामुळे होती ही कारणं पाहिली तर आता हे नैसर्गिक उपायांनी एक 8 प्रकारचे उपाय कशा प्रकारे ही वाढवली पाहिजे. आता हे वाढवण्याचा जे पहिला मार्ग आहे तो आत्ताच आपण बोललो तर पौष्टिक आहार किंवा आरोग्यासाठी ज्याला आपण संतुलित आहार म्हणतो हा आहार घेतला पाहिजे. तसंच ह्या आहाराच्या सोबत पाणी पुरेशा प्रमाणात पिलं पाहिजे हे अगोदर सांगतो, कारण हे सगळ्यात महत्वाचं आहे. कारण तुम्ही आहार कशाही जरी प्रकारचा घेतला परंतु पाणी जर कमी पडत असेल तर त्याचा फायदा होणार नाही. म्हणून आता हे आहार जो घ्यायचा आहे त्याच्यामध्ये जे घटक असतात कमी प्रमाणामध्ये कार्बोदके किंवा ज्याला कार्बोहायड्रेट्स म्हणतो ते गेले पाहिजेत. कमी प्रमाणामध्ये चरबी किंवा फॅट ज्याला म्हणतात ते गेलं पाहिजे. जास्त प्रमाणामध्ये प्रोटीन्स प्रथिने गेली पाहिजेत. योग्य पाहिजे तेवढं फळे पालेभाज्या फळभाज्या हे मिळाल्या तर सगळे विटॅमिन्स जीवनसत्व खनिज आणि क्षार सगळे गेले पाहिजेत आणि पाणी पुरेसं पिलं पाहिजे. हे घटक आहारामधले तर याच्यातले अन्न पदार्थ विशेषतः जे जास्त महत्वाचे आहेत एक 16 अन्न पदार्थ की जे रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी मदत करतात. तर त्याच्यामध्ये लिंबू वर्गीय फळे जे असतात म्हणजे आंबूस गोड आपण म्हणतो किंवा आंबट चवीला असणारी खारट तुरट चवीला असणारी अशी जी फळं असतात ही पालेभाज्या असतात ही सगळ्यात चांगली आहे. ती तुमची रोगप्रतिकार शक्ती वाढवायला मदत करतात. तसंच हळद आहे, हळद पण चांगली असते. तसंच ब्रोकोली हे भाजी चांगली आहे. तसंच दही ताक हे पण चांगलं आहे. पालक जेवणामध्ये घेणं म्हणजे डार्क गडद हिरव्या रंगाच्या पालेभाज्या त्याच्यातून मिळतात. तसंच आले म्हणजे अद्रक म्हणतो आपण किंवा लसूण म्हणतो आपण हे पण चांगलं आहे. अँटीऑक्सिडंट म्हणून बॉडीला मिळतात किंवा चांगल्या प्रकारे हे औषधं म्हणून काम करतात. बॉडी डिटॉक्स करायचं काम करतात. तसंच ग्रीन टी असेल चहा किंवा काळा चहा काळी पत्ती किंवा काळा कॉफी हे जर आपण घेत असू तर ते पण फायद्याचं आहे. तसंच सूर्यफुलाच्या बिया भोपळ्याच्या बिया किंवा ज्या आपण सांगतो सीड्स घ्या चिया सीड्स असतील द्राक्षाच्या बिया तर हे पण घेतलेले एक्स्ट्रॅक्ट असतात हे चांगले असतात. तसंच लाल मिरची पण थोड्या प्रमाणात चांगली असते. तसंच कोंबडीचे अंडे जे असतात त्याच्यातलं वरचं पांढरं त्याच्यात प्रोटीन हे चांगला सोर्स आहे तोच असतो. आणि दुधाचं प्रमाण मात्र थोडं 25 वर्षानंतर कमी प्रमाणात घेतलं पाहिजे. तसंच किवीसारखं फळ असेल पपई असेल पपईमध्ये व्हिटॅमिन ए चांगलं असतं. तसंच ब्ल्यूबेरीज ब्लॅकबेरीज किंवा स्ट्रॉबेरीज जे असतात त्याचं प्रमाण पाहिजे. तसंच स्प्राउट्स जे म्हणतो आपण मोड आलेली कडधान्ये जे असतात ते आहारामध्ये घेतली पाहिजेत. ओट्सचं प्रमाण म्हणजे त्यात पण प्रोटीनचं प्रमाण चांगलं असतं. व्हिटॅमिन ई पण त्याच्यामधून चांगल्या प्रकारे मिळत असतं. तसंच मोसमी फळं जी असतात ही मोसमी फळं जी जी मिळतात स्वस्त आणि मस्त अशा प्रकारची फळं पण आहारामध्ये सतत घेतली पाहिजे. तर हे सगळं आपण पहिला घटक पाहिला की आहार कशा प्रकारचा पाहिजे. आता दुसरा जो मार्ग आहे तर तो आहे की जी औषधी पदार्थ आपण म्हणलं याच्यातलं वैशिष्ट्य असलेले की आले म्हणजे अद्रक आहे लसूण आहे मध आहे हळद आहे या पदार्थांचा अतिशय काळजीपूर्वक वापर केला पाहिजे. नियमित वापर केला पाहिजे. तिसरा जो मार्ग आहे तो म्हणजे नियमित व्यायाम किंवा योगासनं असतील व्यायाम असेल एरोबिक्स असेल वेगळ्या प्रकारचा व्यायाम असेल धावणं चालणं पोहणं ज्याच्यामध्ये तुम्हाला धाप लागते आणि घाम येतो हे लक्षात ठेवलं पाहिजे. जर हे होत नसेल तर तो व्यायाम पुरेसा नाही शरीरासाठी. म्हणून अशा प्रकारचा व्यायाम हा बॉडी डिटॉक्स करण्याचा किंवा बॉडीमधून विषारी घटक बाहेर काढून टाकण्याचा सगळ्यात चांगला आणि सर्वत्र उपलब्ध असलेला मार्ग आहे. कुठेही तुम्ही कधीही करू शकता असा तो व्यायाम आहे पण सकाळी व्यायाम केलेला सगळ्यात चांगला. तसंच तुम्हाला पुरेशी झोप 6 ते 8 तासाची चांगली येणं आवश्यक आहे. त्याच्यामुळे तुमच्या मानसिकता चांगली राहील. मानसिकता चांगली राहिली तर हार्मोन्स चांगले राहतील. तुम्हाला ताणतणाव जास्त वाढणार नाही. कारण ताणतणाव वाढू लागला तर तुमच्या शरीरातलं कॉर्टिसोल वाढत असतं आणि कॉर्टिसोल हे हार्मोन बेकार असतं बॉडीमध्ये. ते पचन संस्था सगळी तुमची खराब करायला लागतं. तसेच बाकीचे पण हार्मोन्सचं संतुलन बिघडवून टाकतं. म्हणून ताणतणाव जास्त येणार नाही ह्याची पण काळजी घेतली पाहिजे. तसंच स्वच्छता ही स्वच्छता आपली बाहेरची दिसणारी पण पाळली पाहिजे आणि आतून पण स्वच्छता राहील सगळ्या शरीराची याची पण काळजी घेतली पाहिजे. तसंच व्यसनांच्या पासून दूर राहिलं पाहिजे. जे तंबाखू असेल सिगारेट असेल मद्यपान असेल याच्यापासून दूर राहणे अत्यंत आवश्यक आहे. तसंच लसीकरण हा एक महत्त्वाचा घटक आहे. इम्युनायझेशन ज्याला म्हणतात ज्या ज्या आजारावरच्या लसी उपलब्ध आहेत त्या त्या वयाप्रमाणे त्या त्या योग्य वेळेला लसींचा एक तक्ता असतो नियम असतो त्याचं वेळापत्रक असतं. तर लहान लेकरांपासून सर्वांना
या लसी वेळेवर दिल्या पाहिजेत. म्हणजे काय होईल की जी लस मिळाली त्या लसचं मिळालेल्याची रोगप्रतिकारशक्ती शरीरामध्ये चांगल्या प्रकारे तयार होते आणि त्या बिमारीपासून सुरक्षा त्या शरीराला मिळत असते. म्हणून हे लसीकरण मोहीम पण चांगल्या प्रकारे वापरली पाहिजे. तर हे सगळे नियम जर आपण पाळले तर त्यानं काय होईल की रोगप्रतिकारशक्ती चांगल्या प्रकारे वाढेल. तुम्ही आजारी शक्यतो पडणार नाही. कदाचित पडला तर त्यातून लवकर बाहेर याल आणि पुन्हा पुन्हा आजारी सतत पडणार नाही. म्हणजे दवाखान्याचे हेलपाटे, डॉक्टराकडे सतत चक्रा मारणं, विनाकारण नको ते औषधं खाणं, आपला आर्थिक सगळा बोजा आपल्या अंगावर घेणं किंवा आर्थिक संतुलन बिघडणं, हे सगळे तुमचे दुष्परिणाम जे होतात आपल्या शरीरावर, मनावर, कुटुंबावर, हे सगळे आपल्याला टाळता येतील. म्हणून आपली रोगप्रतिकारशक्ती हे सगळे नियम पाळूया, याचं महत्त्व समजून घेऊया आणि निरोगी राहून दीर्घायू होऊया. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर इतरांना पाठवा, लाईक करा, कमेंट करा आणि डॉक्टर राम जावळे हे चॅनल जर सबस्क्राईब करायचं राहिलं असेल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण आपलं आरोग्य आणि सत्यमेव जयते, सर्व नात्याहून श्रेष्ठ मला हेच नाते. जय जवान, जय किसान, जय भारत, जय इन्सान. निरोगी राहून दीर्घायू होऊन आकाशात भरारी घेऊया. चला दोस्त हो, रोगराईला हाकलून